नमस्कार. PM क्रिएटर्स या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज मी आपल्याला ही ज्येष्ठा, कनिष्ठा, गौरी, प्रसन्न अशी ही मोत्यांची जी पट्टी मी बनवली आहे ती कशी बनवायची ते मी या व्हिडिओतून सांगणार आहे. त्यासाठी मी हे 5 नंबरचे क्रीम कलरचे मोती आणि 5 नंबरचे लाल मोती वापरलेले आहेत. 5 नंबरचा तंगूस मी इथे वापरलेला आहे आणि सुई आणि कात्री एवढं साहित्य आपल्याला ही पट्टी बनवण्यासाठी लागणार आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये हा श्री कसा बनवायचा हे मी दाखवलेलं आहे. आता ज्येष्ठा कसं बनवायचं ते मी ह्या व्हिडिओतून सांगणार आहे. इथे परत 3 क्रीम कलरच्या मोत्यांनी आपण सुरुवात करणार आहोत. त्याच मोत्यातून सुई काढून घेतली. 2 मोत्यातून पुढच्याही काढून घेतली वरून खालच्या दिशेने. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती. आणि इथे आता परत पुढच्या ह्या 2 मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहोत. तर इथे ही जी लाईन आली आहे लाल मोत्यांची ती आपली शब्दांवरची रेघ असणार आहे. त्यामुळे इथून पुढे बरोबर ह्याच्या लाईनीमध्ये आपण लाल मोती घ्यायचा आहे. मग इथे आपल्याला जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा क्रीम कलरचा घ्यायचा आहे आणि हा लाल घ्यायचा आहे. म्हणजे हा बरोबर ह्या लाल मोत्याच्या ओळीत हा लाल मोती आलेला आहे. आणि आता हे पुढचं आहे, ही पुढची अख्खी ओळ आपण क्रीम कलरच्या मोत्यांनी विणून घ्यायची आहे. इथे आपण 2-2 क्रीम कलरचे मोती घेणार आहोत. इथे या 2-2 क्रीम कलरच्या मोत्यांनी मी हे इथून पूर्ण विणून घेतलेलं आहे. इथे एकच क्रीम कलरचा मोती राहिला आहे, त्याच्यातून सुई काढून घेतलेली आहे. आणि आता इथे हे आपण 3 क्रीम कलरचे मोती घेणार आहोत. त्याच मोत्यातून सुई काढून घेतली. परत ह्या मोत्यांमधून आणि ह्या 2 मोत्यांमधून खालून वरच्या दिशेने सुई काढून घेतली. इथे आपली एक ओळ ही पूर्ण झालेली आहे. आता ही पुढची ओळ चालू करताना आपण हे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. या ओळीपासून आपल्याला ज हे अक्षर आपण तयार करणार आहोत, म्हणजे ज्येष्ठामधला जे या ओळीपासून सुरू होणार आहे. परत 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. आणि इथे 2 लाल मोती घ्यायचे. 1 2 परत सेम विणायचे. त्याच 2 मोत्यातून खालून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची आहे. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती, एक आणि हा दुसरा सेम विणायचे. त्या 2 मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घेतली. पुढच्या मोत्यातून
2 सुई काढून घ्यायची. इथे परत एक क्रीम आणि एक लाल असा मोती करून काढून घ्यायचा आहे. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे ही आपल्या शब्दांवरची रेष असणार आहे, त्यामुळे तिथे प्रत्येक वेळेला लाल मोती हा आलाच पाहिजे. परत 2 क्रीम कलरचे मोती. त्याच 2 मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची आणि ह्या एका मोत्यातून परत सुई आपण काढून घेतली. इथे परत आता 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 2 आणि हा तिसरा. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, एक आणि हा दुसरा. आता इथे एक क्रीम आणि एक लाल. परत त्याच 2 मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2. परत पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत आता एक पहिल्यांदा लाल मोती घ्यायचा आहे आणि मग हा क्रीम कलरचा मोती घ्यायचा. परत त्याच 2 मोत्यातून सुई आपण अशी काढून घेणार आहोत. तर इथे 2 क्रीम कलरचे मोती आणि 3 क्रीम कलरचे मोती घालून घ्यायचे आहेत. इथे आपली ही एक ओळ पूर्ण झालेली आहे आणि 1 2 3 तिसऱ्या मोत्यामध्ये आपला तंगूस आलेला आहे. इथे परत आता 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आहेत, 1 आणि 2 सेम विणायचे. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे आपल्याला पहिल्यांदा एक लाल मोती घ्यायचा आहे आणि मग हा क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे.
त्याच 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची आहे. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. दोन क्रीम कलरचे मोती सेम विणायचे. पुढच्या 2 मोत्यातून परत सुई काढून घेतलेली आहे. परत 2 क्रीम कलरचे मोती. आता इथे जे 2 घ्यायचे त्यातला पहिला हा एक क्रीम कलरचा घ्यायचा आहे आणि मग एक लाल घ्यायचा आहे. लाल आणि ह्या क्रीम कलरच्या मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती घेऊन विणायचं आहे. एक आणि 2. इथे आपली अजून एक ओळ ही पूर्ण झालेली आहे. आता ह्या मोत्यातून आपण सुई वरून खालच्या दिशेने काढून घ्यायची आहे. आता इथे जे आपल्याला 3 मोती घ्यायचे त्यातला हा एक क्रीम कलरचा घ्यायचा आहे, एक लाल घ्यायचा आहे आणि परत हा क्रीम कलरचा घ्यायचा. असे हे 3 मोती घेतले. त्याच मोत्यातून सुई काढून घ्यायची अशी. पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घेतली. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि हा एक लाल मोती घ्यायचा आहे. सेम विणायचं आहे. आता या मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे आपल्याला पहिल्यांदा एक लाल मोती घ्यायचा आहे आणि मग हा एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे. परत सेम विणायचं आहे आपल्याला. पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घेतली. इथे आता परत एक क्रीम कलरचा आणि एक लाल मोती घ्यायचा आहे. सेम विणायचं आहे. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आणि इथे या एका मोत्यात आलं की इथे 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. इथे आपली एक ओळ ही अजून पूर्ण झालेली आहे. आता 1 2 3 तिसऱ्या मोत्यामध्ये तंगूस आहे वरच्या दिशेने. इथे मी हे 2
क्रीम कलरचे मोती घेतलेत आणि त्याच 2 मोत्यातून खालून वरच्या दिशेने मी सुई काढून घेतली. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, सेम विणायचे. पुढच्या 2 लाल मोत्यातून पण सुई काढून घेतली. आता इथे जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला एक लाल घ्यायचा आहे आणि मग हा एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे. परत त्याच 2 लाल मोत्यातून सुई आपण वरच्या दिशेने काढून घेतली. पुढच्या 2 क्रीम कलरच्या मोत्यातून पण सुई काढून घेतली. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती. इथे परत एक क्रीम कलरचा आणि एक लाल मोती. पुढच्या 2 लाल मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे परत जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला एक लाल क्रीम. परत ह्या लाल मोत्यातून सुई आपण काढून घ्यायची. इथे आपली अजून एक ओळ पूर्ण झालेली आहे. इथे परत हे 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. त्याच लाल एका मोत्यातून सुई काढून घ्यायची. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आता जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला हा क्रीम कलरचा घ्यायचा आहे आणि मग हा एक लाल घ्यायचा आहे. परत त्याच 2 मोत्यातून सुई अशी काढून घ्यायची आहे. परत पुढच्या या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे परत एक पहिला क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि मग हा एक लाल मोती घ्यायचा आहे. प्रकारे परत सेम विणायचे. पुढच्या 2 मोत्यातून पण मी सुई काढून घेतलेली आहे. इथे आता परत एक लाल मोती घ्यायचा आहे पहिला आणि मग हा क्रीम कलरचा मोती. सेम विणायचे. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची आणि हे सगळे परत 2-2 क्रीम कलरचे मोती घेऊन विणून घ्यायचे. इथे मी हे 2-2 क्रीम कलरचे मोती घेतले आणि शेवटी ते एक मोती राहिल्यावर 3 क्रीम कलरचे मोती घेऊन ही ओळ मी पूर्ण करून घेतली. आता या सगळ्या मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहोत आणि ही आपण आता इथे आपल्याला जे 2 मोती घ्यायचे त्यातला हा एक लाल घ्यायचा आहे आणि मग हा एक क्रीम कलरचा घ्यायचा आहे आणि ह्या 2 मोत्यातून आपण सुई अशी काढून घेतली. आणि आता ही पूर्ण ओळ आपण लाल मोत्यांनी विणून घ्यायची. 2-2 लाल मोती घेऊन ही ओळ पूर्ण करायची आहे. इथे आता पहिल्यांदा इथे मी हे एक लाल एक क्रीम घेतला होता आणि 1 2 3 4 वेळा मी लाल मोती घेऊन विणून घेतलेला आहे 2-2.
लाल मोती घेऊन आता परत 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आणि याच 2 मोत्यातून काढून घ्यायचे आहे। परत ह्या एका मोत्यातून सुई काढून घेतली अशी। परत इथे 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 2 आणि 3। परत त्याच मोत्यातून आपण सुई काढून घेणार आहोत। परत पुढच्या ह्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची। इथे परत 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2। परत सेम पुढच्या 2 ह्या लाल मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली। आता इथे 1 क्रीम कलरचा मोती आणि हा एक लाल मोती, आणि हा परत सेम विणायचा आहे। आता ही पूर्ण ओळ आपण क्रीम कलरच्या मोत्यांनी इथपर्यंत विणून घ्यायची आहे। इथून पूर्ण ओळ मी क्रीम कलरच्या मोत्यांनी विणून घेतलेली आहे। इथे शेवटच्या मोत्यात आल्यावर 3 नेहमीसारखे क्रीम कलरचे मोती घालून इथे तंगू सांडलेला आहे। इथे आपला जे हे अक्षर तयार झालेले आहे। आता आपण पुढचं अक्षर कसं बनवायचं ते बघूया। इथे आता परत मी हे 2 क्रीम कलरचे मोती घेतलेले आहेत, त्याच 2 मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घेतली। परत 2 क्रीम कलरचे मोती, पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली। इथे आता 2 लाल रंगाचे मोती घ्यायचे, 1 आणि 2। परत पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली। परत इथे 2 लाल मोती घ्यायचे, 1 आणि हा 2 लाल मोती। परत त्याच 2 मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची। आता इथे 1 क्रीम कलरचा मोती घ्यायचा आणि मग हा एक लाल रंगाचा मोती घ्यायचा। आणि इथे शेवटी आता हे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे। इथे आपली ही एक ओळ पूर्ण झालेली आहे। पूर्ण झाली। इथे आपली ही एक ओळ अजून तयार झाली आहे। आता इथे 3 मोती घ्यायचेत, क्रीम कलरचेच घेतलेले आहे। परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची। परत पुढच्या 2 मोत्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घेतलेली आहे। इथे परत 2 क्रीम कलरचेच मोती घेणार आहे, 1 आणि 2। पुढच्या 2 मोत्यातून
सुई काढून घ्यायची. ठ तयार करतो आपण. शला ठ जोडणार आहे. इथे आपण पुढच्या 2 लाल मोत्यातून सुई काढून घेतली. इथे परत 2 लाल मोती घ्यायचे, 1 आणि 2. वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. 4ही मोत्यातून काढून घ्यायचे. या पुढच्या या 2 मोत्यातून पण सुई काढून घेतली. इथे परत आता हे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. इथे आता एक क्रीम कलरचा मोती आणि हा एक लाल मोती घ्यायचा. पुढच्या 2 मोत्यातून काढून घेतली सुई. इथे 2 क्रीम कलरचे मोती. पुढच्या मोत्यातून सुई काढून घेतली. परत 3 मोती त्याच मोत्यातून सुई काढून घ्यायची. परत या साईडच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. आता ह्या मोत्यात वरच्या दिशेने तंगूस आहे. इथे आपण परत 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचेत आणि या 2 मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आता हे 2 लाल मोती घ्यायचे. लाल मोती घेतले. त्याच 2 मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आपल्याला आता जे 2 मोती घ्यायचे त्यातला एक पहिला क्रीम कलर घ्यायचा आहे आणि मग हा एक लाल मोती घ्यायचा आहे. असे 2 मोती घेतले. परत त्याच 2 मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घेतली. पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची आपल्याला. इथे आता आपल्याला पहिल्यांदा हा एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आणि मग हा एक लाल असे 2 मोती घ्यायचे. परत
त्याच 2 मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे आता परत एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा, एक लाल मोती घ्यायचा. परत त्याच मोत्यातून सुई काढून घ्यायची. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. इथे 2 क्रीम कलरचे मोती घेऊन योळ पूर्ण करायची. आता इथे पुढची ओळ चालू करताना 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. त्याच मोत्यातून सुई काढून घ्यायची. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. परत 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. वरून खालच्या दिशेने सुई काढून घ्यायची. इथे जे 2 मोती घ्यायचे आता त्यातला एक क्रीम कलरचा घ्यायचा आहे आणि एक हा लाल घ्यायचा आहे. परत त्याच 2 मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. परत पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे परत आपल्याला एक लाल मोती घ्यायचा आहे आणि मग हा क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे. परत सेम विणून घ्यायचे. या मोत्यातून पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. आता इथे आपल्याला एक क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि मग हा एक लाल मोती घ्यायचा आहे. परत त्याच 2 मोत्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घ्यायची. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथे परत पहिल्यांदा एक लाल मोती घ्यायचा आहे आणि मग हा क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे. परत ह्या 2 मोत्यातून सुई काढून घ्यायची. आता इथे एकच मोती राहिला आहे, त्याच्यातून पण सुई काढून घ्यायची. आता इथे 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे सेम. परत ह्या मोत्यातून सुई काढून घ्यायची. या मोत्यातून आणि ह्या पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. आता इथे जे 2 मोती घ्यायचे आपल्याला त्यातला पहिला हा लाल मोती घ्यायचा आहे आणि मग हा क्रीम कलरचा. परत सेम विणायचं आहे. पुढच्या 2 मोत्यातून घ्यायचं आहे
इथे 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे, 1 आणि 2. आता हे आपण 2-2 लाल कलरच्या मोत्यांनी विणून घ्यायचे. परत वरच्या दिशेने परत 2 लाल कलरचे मोती, त्याच 2 मोत्यातून वरच्या दिशेने सुई काढून घ्यायची. परत 1 क्रीम, 1 लाल. परत इथे आता 2 क्रीम कलरचे मोती. इथे आपली ही एक ओळ परत पूर्ण झाली. आता ह्या एका मोत्यातून आपण सुई अशी काढून घ्यायची. परत 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आहेत, 1, 2 आणि 3. त्याच मोत्यातून सुई काढून घेतली. पुढच्या 2 मोत्यातून इथे परत 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2. त्याच दोन्ही मोत्यातून वरून खालच्या दिशेने सुई काढून घेतली. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. इथे आता परत एक पहिला क्रीम कलरचा मोती आणि मग हा एक लाल मोती परत सेम विणायचा आहे. पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती, 1 आणि 2. परत सेम विणायचं आहे. पुढच्या 2 मोत्यातून सुई वरून खालच्या दिशेने काढून घेतली. आता इथे आपल्याला जे 2 मोती घ्यायचे त्यातला पहिला हा एक लाल घ्यायचा आणि मग हा क्रीम कलरचा घ्यायचा आहे आणि परत सेम विणायचे. त्याच 2 मोत्यातून सुई काढून घेतली. पुढच्या 2 मोत्यातून पण सुई काढून घ्यायची. आता इथे आपल्याला परत 2 मोती घ्यायचे, तर त्यातला पहिला आता आपल्याला क्रीम कलरचा घ्यावा लागेल एक आणि मग हा एक लाल. असे 2 मोती घेतले. परत सेम विणायचं आहे. इथे आपलं हे ष्ठ हे अक्षर पूर्ण झालंय, ष्ठ.
इथे परत 1 2 आणि 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. परत या सगळ्या मोत्यातून सुई म्हणजे ह्या तिसऱ्या 1 2 3 तिसऱ्या मोत्यात वरच्या दिशेने सुई येते. आता ही पूर्ण ओळ इथपर्यंत आपण क्रीम कलरच्या मोत्यांनी वळून घ्यायची आहे. इथे आलं की फक्त एक लाल मोती टाकायचा आहे, बाकी सगळी क्रीम कलरच्या मोत्यांनी वळून घ्यायची. अशा प्रकारे ही ओळ मी पूर्ण करून घेतली. हे सगळे 2-2 क्रीम कलरने विणले आणि इथे आलं की एक लाल मोती टाकलेला आहे, म्हणजे ही जी रेघ आहे वरची ही तशीच येत राहणार आहे. आता पुढची ओळ विणताना इथे परत 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आहेत. 1 2 आणि हा तिसरा सेम विणायचं आहे. इथे परत 2 क्रीम कलरचे मोती 1 आणि 2. परत पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. आता इथून पुढे 2-2 लाल मोत्यांनी आपण विणून घ्यायचं आहे, म्हणजे हा ष्ठचा जो काना आहे तो तयार होईल, म्हणजे ज्येष्ठा असं हे आपला असा शब्द हा तयार होईल. पूर्ण हा जो लाल मोती इथपर्यंत 2-2 लाल मोत्यांनी विणून घ्यायचं आहे. इथे म्हणजे मी 1 2 3 4 वेळा 2-2 लाल मोती घेऊन ही ओळ मी विणलेली आहे. आता इथं शेवट आला आहे, तर शेवटी नेहमीप्रमाणे 3 क्रीम कलरचे मोती घ्यायचे आणि सेम विणायचे. या 2 मोत्यातून पण सुई वरच्या दिशेने काढून घ्यायची. आता इथे ही जी ओळ आहे आपली, ही 2-2 क्रीम कलरच्या मोत्यांनी पूर्ण विणून घ्यायची आहे. 1 आणि 2 क्रीम कलरचे मोती, त्याच 2 मोत्यातून खालून वरच्या साईडनी पुढच्या 2 मोत्यातून इथपर्यंत, म्हणजे इथे हे जे लाल मोती आहे इथे लालच मोती यायला पाहिजे, बाकी सगळं क्रीम कलरनी विणून घ्यायचं आहे. तर इथे आपले ज्येष्ठा हा शब्द पूर्ण झालेला आहे. तर आता आपल्याला पुढचा कनिष्ठ हा जो शब्द तयार करायचा आहे त्याच्या आधी ते 2 लाल डॉट द्यायचे आहे. त्या 2 ओळी मी कशा करायच्या ते सांगते. आता इथे आपला हा शब्द संपल्यामुळे ही जी रेघ आहे शब्दावरची ही आता इथेच थांबलेली आहे आणि आता हे पूर्ण मी क्रीम कलरच्या मोत्यात विणून घेतले आहे. इथे आता मी पहिल्यांदा इथे या एका मोत्यात असताना 3 हे क्रीम कलरचे मोती घातले, त्यानंतर 1 2 3 3 वेळेला 2-2 क्रीम कलरचे मोती घातले. आता पुढच्या हे करताना पहिला क्रीम कलरचा मोती घ्यायचा आहे आणि मग हा असा लाल मोती घ्यायचा आहे आणि परत सेम विणायचं आहे. आता हे पुढचं परत 2-2 क्रीम कलरच्या मोत्यांनी विणायचं आणि इथे 3 क्रीम कलरचे मोती घालायचे. अशा प्रकारे आता ही एक आपली लाईन पूर्ण झालेली आहे. आता अशाच पद्धतीने पुढची पण ओळ विणून घ्यायची आहे. त्यासाठी आता ह्या 1 2 3 तिसऱ्या मोत्यात वरच्या दिशेने तंगूस आहे, 2 क्रीम कलरचे मोती घेतले
या 2 मोत्यातून सुई वरच्या दिशेने काढून घेतली. परत पुढच्या 2 मोत्यातून इथे पण 2 क्रीम कलरचे मोती घ्यायचे. परत पुढच्या 2 मोत्यातून सुई काढून घेतली. इथे परत अजून एक लाल मोती हवा आहे आपल्याला. त्यासाठी एक क्रीम कलर आणि हा एक लाल कलर असे 2 मोती घेतले. परत सेम विणायचे आणि आता ही परत सगळी क्रीम कलरनी विणून घ्यायची वरपर्यंत. अशा प्रकारे इथे आपला हा ज्येष्ठ हा शब्द पूर्ण झालेला आहे. श्रीचा पण मी एक सेपरेट व्हिडिओ केलेला आहे आणि त्याची लिंक मी देणारच आहे. त्याचबरोबर आता हा ज्येष्ठ हा शब्द पण पूर्ण झालेला आहे. तर माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.